आणि सुंदर कीर्तन ऐकण्यासाठी शिवानंद आश्रम कन्नड या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. संत शिरोमणि महाराज की जय। श्री शिवलिंगेश्वर भगवान की जय।
सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। या प्रकृतिं शास्त्रं विश्वम यत्सुखेनानुमोदते। थोड़ा सा भी को कम करो। नमस्तस्मै गुणातीत विभवाय कपरात्मने। अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक भगवान परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन शिवाच्या पंचमुखापासून उत्पन्न झालेल्या पंचाचार्यादी प्रथम गणांना साष्टांग दंडवत करून श्री शिवलिंगेश्वर भगवंताच्या चरणी वंदन करून लिंगैक्य सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महास्वामीजी तुम्हा आम्हाचे गुरुवर्य श्रद्धास्थान हृदयस्थान परमपूज्य सद्गुरु शिवानंद शिवाचार्य माऊलीस अनंत अनंत कोटी साष्टांग दंडवत समर्पित करून उपस्थित सर्व आमचे कलाकार मंडळी तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या चरणी नतमस्तक हो आपण आपल्या या शिवकथेला प्रारंभ करू। तत्पूर्वी आम्हाला आमच्या गुरुमाऊलीचं स्मरण करायचं आहे, नामचिंतन करायचं आहे, नामस्मरण करायचे आहे। सर्वांनी हात जोडायचे। ओम श्री गुरु शिवानंदाय नमः। 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 साधकाला भक्ती सुखामध्ये न्हावून नेणारी, भक्ताच्या जीवनामध्ये आलेले संकट निवारण करणारी, सर्वांचं मंगलमय कल्याण करणारी अशी ही श्री शिव महापुराण कथा आपण कालपासून श्रवण करत आहोत। शिवकथेचा आजचा हा दुसरा दिवस। खरंच भगवान शंकर हा खूप भोळा आहे। महादेव खूप खूप भोळा आहे आणि त्या महादेवाची भक्ती करणारे तुम्ही आम्ही भक्त सुद्धा भोळेच आहोत। भोळ्या देवाचे भोळे भक्त आहोत की नाही? महादेव हा एवढा भोळा आहे, एवढा भोळा आहे, खूपच भोळा आहे। एवढंच नाही, एकदम कमी सेवा
आणि जास्त पहळ, एकदम कमी कार्य आणि जास्तीचं फळ देणारा एकमेव देव जर कोणता असेल तर महादेव आहे. आम्हालाही तसंच पाहिजे, कार्य कमी पाहिजे पण फळ जास्त पाहिजे. असा हा माझा भोलानाथ, भोळा महादेव. मायबापांनो, अशा या भोळ्या महादेवाची शिवकथा आपण श्रवण करत आहात. या महादेवाचं वर्णन करत असताना हा महादेव इतका भोळा आहे की या भोळ्या देवाला काहीच लागत नाही. भोळ्या देवाला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल, नव्हे एका तांब्याभर पाण्याने प्रसन्न होणारा एकमेव देव म्हणजे महादेव. सध्या पंडित मिश्राजी महाराज यांची शिवकथा बरेचसे लोक श्रवण करत आहेत. शिवकथा पंडित मिश्राजी महाराज असं म्हणतात, नाही तर आमचं शास्त्रही सांगतं, आमचं पुराणही सांगतं, परंतु आमचा विश्वास बसत नाही. खरंच पंडित मिश्राजी महाराजांचे एवढे धन्यवाद म्हणावे लागतील, कारण त्यांची शिवकथा ऐकून महाराजांनी जसं सांगितले की एका तांब्याभर पाण्याने प्रसन्न होणारा हा महादेव, आणि या कार्याच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांना फळाची प्राप्ती झालेली आहे, बरेचसे फायदे झालेले आहेत. महाराज सांगतात किंवा शास्त्र सांगतं की फक्त एका तांब्याभर पाण्याने प्रसन्न होतो कोण? महादेव. परंतु जे आम्ही तांब्याभर पाणी महादेवाला वाहतो, हे वाहणारं पाणी कमीत कमी आमच्या घरून नेलेलं असावं. कारण बरेचसे लोक असे आहेत, मंदिरामध्ये जातात, महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथलाच तांब्या घेतात आणि तिथलंच पाणी घेऊन तिथंच महादेवाच्या मंदिरावर म्हणजे त्या महादेवाच्या पिंडीला वाहतात. किती आम्ही हुशार म्हणावे लागते हा. आणि लगेच तिथलंच पाणी महादेवाच्या पिंडीवर टाकून लगेच आम्ही हात जोडून देवाला म्हणतो, देवा माझ्या जीवनामध्ये आलेले संकट निवारण करून मला सुखाची प्राप्ती कर. म्हणतो की नाही? आम्हाला फक्त फुकटची सेवा पाहिजे आणि फळ मात्र जास्त पाहिजे. पण शास्त्र सांगतं, भगवंताचं दर्शन घेत असताना, महादेवाची पूजा करत असताना, महादेवाचं दर्शन घेत असताना आम्ही काहीतरी दान केलं पाहिजे, काहीतरी धर्माचं कार्य केलं पाहिजे, कमीत कमी आमचं पाणी आमच्या घरून नेलं पाहिजे. बघा, महाराजांनी तांब्याभर पाणी घरून नेताना, महादेवाच्या मंदिरामध्ये जात असताना त्या तांब्याभर पाण्याचे खूप प्रकारचे फायदे सांगितलेले आहेत. एखाद्या आम्ही गावाला चाललो, एखाद्या शुभ कार्याला आम्ही चाललो आणि पुढून जर एक पाण्याचा हंडा घेऊन एक स्त्री येत असेल, आम्ही शुभ मानतो का अशुभ मानतो? शुभ मानतो. महिला मंडळ, आवाज येत नाही तुमचा आज? हा, झोपलत की काय? नाही ना, बोलत जा बरं का. कारण मी कालच तुम्हाला सांगितलं, शिवकथा ही एकट्याची नसते, तुम्हीही बोलायची असते बरं का. मध्ये मध्ये हसण्याचा भाग झाला. त्या एका तांब्याभर पाण्याने महादेवाला पिंडीवर वाहताना, ते तांब्याभर पाणी महादेवाला नेत असताना अनेक फायदे सांगितले. आम्ही एखाद्या शुभ कार्याला चाललो आणि एखादी गाय जर तिच्या वासराला दूध पाजवत असेल, ते सुद्धा शुभ आहे. एखाद्या आम्ही शुभ कार्याला चाललो आणि पुढे जर आम्हाला एखाद्या संतांचं, गुरुचं दर्शन झालं, ते सुद्धा शुभ आहे. एखाद्या आम्ही चांगल्या कार्याला चाललो आणि पुढे जर एखादं मांजर आलं, तर ते शुभ आहे का अशुभ आहे? नाही. ते मांजर बिचार त्याच्या कार्यासाठी जातं, एवढं नाही. आपण म्हणतो की मांजर आमच्या समोरून जर गेलं
तर एक वेळेस आमचं कार्य होऊ देणार नाही. परंतु एखाद्या शुभ कार्याला जात असताना माणूस जर आडवा आला तर आमचं शेवटपर्यंत कामच होऊ देणार नाही. सध्याच्या काळामध्ये मनुष्याला राहण्यासाठी घराची उंची खूप वाढली. तुम्ही सिटीला मुंबई पुणे हैदराबाद फिरा, तिथे तुम्हाला 30-30 मजली 40-40 मजली घर पाहायला मिळतात, बिल्डिंग पाहायला मिळतात. सांगण्याचा उद्देश असा, मनुष्याला राहण्यासाठी बिल्डिंगची घराची उंची खूप वाढली, मात्र आमच्या विचाराची उंची वाढलेली आहे. या विचाराची उंची वाढवण्यासाठी आणि सत्कार्याच्या माध्यमातून जीवनाचं कल्याण करण्यासाठीच चालू असलेली ही शिवकथा आहे. या शिवकथेमध्ये आपण पाहत आहोत की एखाद्या तांब्यावर पाणी जर आम्ही महादेवाच्या पिंडीवर वाहिलो, नक्की त्याचा परिणाम, त्याचे फायदे आम्हाला नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु जे आम्ही पाणी पिंडीवर वाहतो, वाहत असताना किती वाहतो याला महत्व नाही, किती भावनेने वाहतो याला महत्व आहे. कारण देव कसा आहे, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव आमच्या जवळ असलेलं धन मागत नाही, संपत्ती मागत नाही, काहीच मागत नाही. देव काय मागतो, देवाला काय पाहिजे, फक्त आमचा शुद्ध भाव पाहिजे, शुद्ध भक्ती पाहिजे. या भक्तीच्या माध्यमातून नक्की आम्हाला देव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं सामर्थ्य या भक्तीमध्ये आहे. पण भक्ती करत असताना आमच्या अंतःकरणामध्ये जे षडविकार आहेत, हे षडविकार आम्हाला नष्ट करून आमचं हृदय अगोदर आम्हाला पवित्र करून घ्यायचं आहे. कारण जोपर्यंत आमचं हृदय पवित्र होणार नाही, अंतःकरण शुद्ध होणार नाही, तोपर्यंत आमच्या हृदयामध्ये भगवंत वास्तव्य करणार नाही. त्याचा भाव शुद्ध आहे. असे शुद्ध भाव ज्याचा, देव अंकित तयाचा. मनमत मौली सांगतात, असे शुद्ध भाव ज्याचा, असे शुद्ध भाव ज्याचा, असे शुद्ध भाव ज्याचा, असे शुद्ध भाव ज्याचा,
आमच्या कलाकार मंडळींसाठी एकदा टाळी वाजून त्यांचं स्वागत केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. काल आपल्या कथेला थोडासा वेळ झालेला होता, पण आज त्यांनी बरोबर टाइमला चालू केलं बरं का. कालच्या पेक्षा तर आज जीवनामध्ये प्रगती असावी, अधोगती नसावी बरं का. बडवत पावली तेच सांगतात, असे शुद्ध भाव ज्याचा देवांकित तयाचा. ज्याचा भाव शुद्ध आहे, ज्याचं अंतकरण शुद्ध आहे, ज्याचं मन स्वच्छ आहे, त्याच्याच अंतकरणामध्ये भगवान शंकराचं वास्तव्य आहे. एकदा पार्वती मातेने भगवान शंकराला प्रश्न विचारला. म्हटलं, देवा, तुमचा नित्य निवास कुठे असतो? तुम्ही कधी मेरू पर्वतावर असता, तर कधी कैलासावर असता, तर कधी मंदिरात असता. तुमचा नित्य निवास कुठे असतो? तेव्हा भगवान शंकर पार्वती मातेला सांगू लागले, हे पार्वती, ज्या भक्ताचं अंतकरण शुद्ध आहे, ज्या भक्ताचा भाव शुद्ध आहे, त्याच्याच अंतकरणामध्ये, त्याच्याच भावामध्ये मी सदैव अंकित असतो. बघा, अशा या भगवान शंकराला आमच्या अंतकरणामध्ये साठवण्यासाठी अगोदर आमच्यातले षड विकार नष्ट करावे लागतील, वाईट विचार आपल्यातून नष्ट करावे लागतील. तेव्हाच जोपर्यंत आम्ही चांगले सदैव विचार करणार नाही, जोपर्यंत आम्ही चांगले कर्म करणार नाही, जोपर्यंत आम्ही भगवान शंकराचं नामचिंतन, नामस्मरण, भगवान शंकराच्या कथेमध्ये एकनिष्ठ होणार नाही, तोपर्यंत आमचं अंतकरण शुद्ध होणार नाही. आणि हेच आमचं अंतकरण शुद्ध करून घेण्यासाठी चालू असलेली ही शिवकथा, शिव महापुराण कथा. कालच्या सत्रामध्ये आपण हे श्री शिव महापुराण, शिवकथा ऐकल्याचा परिणाम, शिवकथा ऐकल्याचे फायदे आम्ही कालच्या सत्रामध्ये पाहिले. आजच्या सत्रामध्ये आम्ही महादेवाची भक्ती कशी करावी, पूजा कशी करावी, महादेवाला काय काय व्हावं, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी शौनक ऋषी भगवान व्यासांना प्रश्न विचारतात. म्हणतात, असंच असतं बरं का, जिथे नको तिथं चालू असतं, जिथं पाहिजे ना तिथे असंच काहीतरी अडचण आहे. असं आपण पाहत होतो. शौनक ऋषी सूतजी, भगवान सूतजींना प्रश्न विचारतात. म्हणतात, सूतजी, प्रत्येक व्यक्तीला श्रवण, मनन, कीर्तन हे तीनही साधन साध्य होणार नाही. याच्या व्यतिरिक्त भगवान शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी कोणतं साधन आहे? तेव्हा सूतजी सांगू लागले, शिवलिंग आणि शिवमूर्ती पूजनाचे रहस्य. शौनक ऋषी प्रश्न विचारतात. म्हणतात, सूतजी, या विश्वामध्ये अनेक देवता आहेत, मात्र अनेक देवता असताना फक्त महादेवाची ही मूर्ती स्वरूपातही पूजा केली जाते आणि लिंग स्वरूपातही पूजा केली जाते. इतर देवतांची मूर्ती स्वरूपामध्ये पूजा केली जाते, पण एकमेव महादेवच असा आहे
की महादेवाची लिंगाच्या रूपातून लिंग स्वरूपातही पूजा करतात आणि मूर्ती स्वरूपातही पूजा करतात. असं का? लिंगाचं प्राकट्य कसं झालं? तेव्हा ब्रह्मा आणि विष्णू यांचा श्रेष्ठत्वावरून वाद होतो. ही कथा पुढे आलेली आहे. एकदा शेषशय्येवर भगवान विष्णू बसलेले होते आणि तेव्हा तिथे ब्रह्मदेव आले. आणि ब्रह्मदेव आल्याच्या नंतर भगवान विष्णूला म्हटले, हे वत्सा, हे मुला, उठ, मी तुझा ईश्वर आहे, या जगाचा मालक आहे आणि मी इथे तुझ्या समोर असताना तू का बसलास? उठ. भगवान विष्णूला खूप राग येतो. भगवान विष्णूजी संतापतात. तरीही भगवान विष्णू स्वतःला कसे बसे सावरतात आणि त्या ब्रह्मदेवाला म्हणतात, हे ब्रह्मदेवा, तुम्ही इथे कसं काही येणं केलात? तेव्हा ब्रह्मदेवाला हे उत्तर अपेक्षित नसतं. पुन्हा ब्रह्मदेवांना एवढा राग येतो कारण ब्रह्मदेव भगवान विष्णूला, हे मुला उठ, मी तुझा ईश्वर आहे आणि मी इथं आल्याच्या नंतर तू इथे बसलेला आहेस असं म्हटल्यावरही भगवान विष्णू रागावत नाहीये. पुन्हा त्यांना प्रेमाने बोलतात. तरही ब्रह्मदेव परत त्यांना रागावतात. म्हणतात, हे विष्णू, हे मुला, मी तुझा ईश्वर आहे, मी या जगाचा मालक आहे आणि तू मला वंदनही करत नाहीस. भगवान विष्णूला राग येतो आणि भगवान विष्णू ब्रह्मदेवाला म्हणतात, हे ब्रह्मा, किती गलबला करतोस, किती बोलतोस? तू माझ्या नाभी कमळापासून उत्पन्न झालेला आहेस, माझ्यापासून तुझी उत्पत्ती झाली आणि तू मला माझा ईश्वर आहेस म्हणतोस. ब्रह्मदेवाला अजूनही इतका राग येतो. तो म्हणतो, सर्वात श्रेष्ठ देव मी आहे. भगवान विष्णू म्हणतात, सर्वात श्रेष्ठ देव मी आहे. एका बाजूला ब्रह्मदेव आणि दुसऱ्या बाजूला भगवान विष्णू. भगवान विष्णू म्हणतात, सर्वात श्रेष्ठ मी आहे. ब्रह्मदेव म्हणतात, सर्वात श्रेष्ठ मी आहे. पाहता पाहता या दोघांचे एवढे भांडण लागलेले असते, खूपच भांडण लागलेले असते. ते एकमेकांमध्ये एवढं युद्ध करतात की ते एकमेकाचा जीव घ्यायला तयार होतात. एवढंच नाही तर त्या युद्धामध्ये माहेश्वर आणि पाशुपत हे दोनही अस्त्रांचा ते दोघेही उपयोग करत होते. त्या अस्त्रांच्या जीवावर हे युद्ध करत होते. या दोघांचं युद्ध पाहत असताना बाकीचे देव, जे देव देवी हे युद्ध पाहत होते, पाहत असताना हे देव देवी परेशान झाले आणि परेशान होऊन महादेवाकडे गेले, भगवान शंकराकडे गेले आणि महादेवांना ही सर्व काही हकीकत सांगितली. म्हटले, महादेवा, भगवान विष्णूचा आणि ब्रह्मदेवाचा तिथे वाद चालू आहे आणि हा सर्वस्व काही वृत्तांत महादेवाला सांगितल्याच्या नंतर महादेव हसतात आणि हसून त्या देवांसोबत त्या युद्धाच्या ठिकाणी निघतात. आणि तिथे गेल्याच्या नंतर ते दुरूनच युद्ध भगवान शंकर पाहतात. पाहत असताना माहेश्वर आणि पाशुपत हे दोनही अस्त्रांचा उपयोग करत हे एकमेकाचा जीव घ्यायला तयार झाले होते. तेव्हा भगवान शंकर या दोघांच्या मधामध्ये महाअग्नी समान एका स्तंभ रूपाने तिथे प्रकट होतात. आणि प्रकट झाल्याच्या नंतर हे दोनही अस्त्रांचा, माहेश्वर आणि पाशुपत हे दोनही अस्त्रांचा जे उपयोग करत होते ते अस्त्रही बंद पडतात.
इकडे भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव परेशान होतात. आमचे हे दोन्ही अस्त्र थांबून गेले आणि आमच्या दोघांमध्ये महाअग्नी समान हा स्तंभ रूप कोण आहे. आणि त्या दोघांमध्ये असं बोलणं होतं की हा मधला जो स्तंभ आहे हा स्तंभ किती उंच आहे आणि किती खाली आहे हे जो कोणी लवकर समजून घेऊन येईल, हे लवकर ज्यांना कळेल तो सर्वात श्रेष्ठ देव. आता भगवान विष्णू पाताळामध्ये जातात आणि ब्रह्मदेव स्वर्गामध्ये जातात. काय पाहण्यासाठी? जो तो स्तंभ रूपामध्ये अग्नी आतमध्ये प्रकट झालेली होती ती स्तंभ रूप पाहण्यासाठी, त्याचा अंत घेण्यासाठी भगवान विष्णू हे पाताळामध्ये जातात. परंतु भगवान विष्णूला त्या महाअग्नी स्तंभाचा काही अंतच लागत नाही. ब्रह्मदेव स्वर्गामध्ये जातात आणि स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर खूप फिरतात, परंतु ब्रह्मदेवाला महाअग्नी समान असलेला हा स्तंभ, या स्तंभाचा काही अंत लागत नाही. आता ब्रह्मदेवाने हुशारी केली, म्हटले आपल्या अगोदर जर भगवान विष्णू या स्तंभाचा अंत पाहून आले तर सर्वात श्रेष्ठ ते होते. म्हणून ब्रह्मदेवाने एक आयडिया सुचवली, एक विचार केला. तिथे त्या स्तंभाचा अंत पाहत होते आणि पाहत असताना ब्रह्मदेवाला केतकी पुष्प दिसलं आणि केतकी पुष्पाला पाहिल्याच्या नंतर ब्रह्मदेव त्या केतकी पुष्पाला बोलवले आणि म्हटले भगवान विष्णू आणि मी, आमच्या दोघांमध्ये युद्ध चालू होतं आणि युद्धासमयी आमच्या दोघांमध्ये महाअग्नी समान असलेला हा स्तंभ रूप प्रकट झालेला आहे आणि हा प्रकट झालेला स्तंभ पाताळामध्ये किती खाली आहे हे पाहण्यासाठी भगवान विष्णू गेलेले आहेत आणि किती उंच आहे हे पाहण्यासाठी मी या स्वर्गामध्ये आलेलो आहे. जर माझ्या अगोदर भगवान विष्णूला या स्तंभाचा अंत लागला तर ते सर्वात श्रेष्ठ देव होतील. म्हणून आपण एक काम करू, तू माझ्याकडून सबूत देण्यासाठी भगवान विष्णूच्या जवळच. तर पुष्पाला केतकी पुष्पाला सांगतात मला या अग्नी समान असलेला स्तंभाचा अंत लागलेला आहे हे सबूत देण्यासाठी तू माझ्या सोबत भगवान विष्णूच्या जवळच. तेव्हा भगवान विष्णूच्या जवळ ब्रह्मदेव त्या केतकी पुष्पाला घेऊन येतात आणि भगवान विष्णूला म्हणू लागतात, हे विष्णू, या स्तंभाचा अंत मला लागलेला आहे, मी पाहून आलेलो आहे. तेव्हा भगवान विष्णू ब्रह्मदेवाला म्हणतात, हे ब्रह्मदेवा, तुम्हीच श्रेष्ठ आहात, खरा देव तुम्हीच आहात, खरंच तुम्ही श्रेष्ठ आहात. असं म्हणत असताना भगवान शंकर प्रकट झाले. कारण भगवान शंकराला, भगवान भोलेनाथाला अन्याय सहन होणार नाही. कारण तो कसा आहे, ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है, जीवन जागर सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, तम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. जसा आहे ईश्वर हा सत्य आहे. अशा या भगवान शंकराला
अन्याय सहन होणार नाही, अत्याचार सहन होणार नाही, कारण भगवंत हा सत्यवान आहे. असा हा भगवान शंकर तिथे प्रकट झाले आणि प्रकट झाल्याच्या नंतर भगवान विष्णूला सांगू लागले, महिला मंडळ मी बोलते ते समजते ना, लागते की का वरून जाते, लागते ना. हा, ही कथा चालू झाली, बऱ्याचशा मंडळींना डोळा लागला असेल, आहे की नाही. बघा आम्ही कसे आहोत. हा, इथं जर एखादा पिक्चर लावला असता तर इथं कोणी झोपे गेलं असतं का हो? गेलं नसतं. कोणाला बोर झालं असतं का? नाही. परंतु हा हा जर सिरियल लावलं तर कोणी झोपे जाईल का? जाणार नाही. तुम्ही झोपे जाणार नाही. तुम्ही खूप हुशार आहात. उगा नाटक करते थोडं थोडं, करणार नाही. हसण्याचा भाग झाला. असो, आपण आपल्या शिवकथेकडे. भगवान शंकर तिथे प्रकट झाल्याच्या नंतर भगवान विष्णूला म्हणू लागतात, हे विष्णू, हा ब्रह्मदेव खोटं बोलतोय. या ब्रह्मदेवाला या अग्नी समान असलेल्या स्तंभाचा अंत लागलेला नाहीये. हा खोटं बोलतो आहे. आणि हे खोटं सिद्ध करण्यासाठी या केतकी पुष्पाला सबूत म्हणून हे तुझ्या समोर आणलेलं आहे. आणि ब्रह्मदेवाला भगवान शंकर शाप देतात. म्हणतात, हे ब्रह्मा, या विश्वामध्ये तुझी कोणीच पूजा केली जाणार नाही, कुठेच तुझी पूजा होणार नाही. म्हणून अनेक देवी देवतांचे मंदिरे असतात, परंतु ब्रह्मदेवाचे मंदिर खूप कमी असतात. आणि भगवान विष्णूला वरदान देतात, हे विष्णू, माझ्या समान तुझी सुद्धा पूजा केली जाईल. आता ब्रह्मदेव परेशान होतात, त्यांना पश्चाताप होतो. तेव्हा ब्रह्मदेव भगवान शंकराला शरण येतात. म्हणतात, हे शंकरा, मला माफ करा, माझ्या हातून चूक घडली आहे, मला तुम्ही क्षमा करा. भगवान शंकरजी म्हणू लागले, हे ब्रह्मा, मी जोही काही तुला शाप दिलेला आहे, हा शाप काही मी परत घेऊ शकत नाही, परंतु अजून एक मी तुला वरदान देईल. जिथेही होम जाळला जाईल, जिथेही यज्ञ होईल, त्या यज्ञामध्ये सर्वात प्रथम तुझी पूजा केली जाईल. ब्रह्मदेवाला शाप देत असताना केतकी पुष्प थरथर कापू लागले. केतकी पुष्प परेशान झाले. तेव्हा केतकी पुष्प महादेवाच्या जवळ येऊन क्षमा मागणार, इतक्यात महादेवाला राग येतो आणि त्या केतकी पुष्पाला म्हणतात, हे केतकी पुष्पा, माझ्यापासून तू दूर हो. एवढंच नाही तर माझ्या पूजेमध्ये तुझं कधीच अस्तित्व राहणार नाही, माझ्या पूजेमध्ये तुझा उपयोग होणार नाही. म्हणून महादेवाच्या पूजेमध्ये केतकी पुष्पाचा आम्ही उपयोग करत नाही. केतकी पुष्प हे महादेवाला आम्ही अर्पण करणार नाही, कधी करत नाही. कारण महादेवाचा शाप हा केतकी पुष्पाला आहे. तो केतकी पुष्प भगवान शंकराला शरण आला. म्हटलं, देवा, एवढा मोठा शाप मला देऊ नका. तेव्हा परत भगवान शंकर त्या केतकी पुष्पाला म्हणू लागले, हे केतकी पुष्पा, तुला दिलेला शाप मी परत घेणार नाही, परंतु अजून एक मी तुला वरदान देईन. मला सोडून इतर देवी देवतांची जिथे पूजा होईल, त्या पूजेमध्ये तुझा नक्की उपयोग होईल. प्रत्येक देवांच्या पूजेमध्ये तुला वाहिलं जाईल, फक्त मला माझ्या पूजेमध्ये सोडून. असा हा भगवान शंकरांनी केतकी पुष्पाला शापही दिलेला असतो आणि वरदानही दिलेलं असतं. त्याच पद्धतीनं ब्रह्मदेवालाही शापही दिला जातो आणि वरदानही दिलं जातं. आणि भगवान विष्णूला फक्त वरदानच देतात. का देतात? कारण त्याची सेवा ही स्वच्छ होती, त्याची सेवा निर्मळ होती. म्हणून भगवान विष्णूची, श्रीहरीची अनेक ठिकाणी पूजा होते. विष्णू पूजितांचे पाये, विष्णू पूजितांचे पाये,
भगवान विष्णूची जी भक्ती केली जाते, भगवान विष्णू हे भगवान शंकराचा अंश आहे. भगवान शंकरापासूनच भगवान विष्णूची उत्पत्ती झाली आणि विष्णूजींना दिलेलं हे वरदान आहे. शंकरा समान पूजा भक्ती ही भगवान विष्णूची श्रीहरींची केली जाते. आणि अशा प्रकारे हे युद्ध संपल्यानंतर, हे शाप आणि वरदान दिल्याच्या नंतर, हे सर्वस्व काही कार्यक्रम झाल्याच्या नंतर एके दिवशी भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव या दोघांनीही भगवंताची, भगवान भोलानाथ शंकरनाथाची पूजा आयोजन केलेले जाते. आणि एके दिवशी भगवान शंकराची एवढी पूजा करतात, एक नित्य नियमाने एक मोठा यज्ञ सोहळा भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव या दोघांनीही मिळून एक पूजा केली जाते. आणि त्या पूजेतून त्या दोघांचाही भाव पाहून, भक्ती पाहून त्या दोघांनाही त्या ठिकाणी भगवान शंकर प्रसन्न होतात. आणि प्रसन्न होऊन त्या दोघांनाही म्हणतात, मी तुमची पूजा पाहून, भक्ती पाहून मी तुम्हाला प्रसन्न झालेलो आहे. आणि आजची ही तुमची पूजा जी आहे, आजचा जो दिवस आहे, तो दिवस शिवरात्री या नावाने ओळखला जातो. ज्या दिवशी भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव या दोघांचाही वाद होतो, त्या वादामध्ये श्री शंकरजी अग्नी समान स्तंभ रूपाने प्रकट होतात. आणि प्रकट झाल्याच्या नंतर त्याच दिवशी भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव जी पूजा करतात, जो यज्ञ करतात, त्या यज्ञामध्ये, ज्या पूजेमध्ये, त्या भक्तीमध्ये प्रसन्न झाल्याच्या नंतर भगवान शंकर त्या दोघांनाही उपदेश करू लागतात. म्हणतात, हे ब्रह्मदेवा, हे भगवान विष्णू, तुमची पूजा पाहून, तुमची भक्ती पाहून आजचा दिवस जो आहे, हा दिवस शिवरात्र या नावाने ओळखला जातो. या शिवरात्रीचं महत्व आम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी पाहायची आहे, परंतु या कथेमध्ये हा भाग आल्यामुळे मी तुम्हाला सांगितलं. आता पुढे अशाच प्रकारे भगवान विष्णूजींना आणि ब्रह्मदेवाला भगवान शंकर प्रणव मंत्राचं, पंचाक्षरी मंत्राचे दोघांनाही महात्म्य सांगतात. जो आम्ही जप करतो ओम नमः शिवाय, हा ओम नमः शिवाय मंत्र कसा उत्पन्न झाला, कोणाच्या मुखातून याची उत्पत्ती झाली, या नमः शिवाय या मंत्रामध्ये एवढं सामर्थ्य आहे, एवढी शक्ती आहे. आम्ही दररोज पारायण संपल्याच्या नंतर आम्ही पंचाक्षरी षडाक्षरी मंत्र म्हणतो. ओम नमः शिवाय भव तरुण गोपाळ सुलभ गोपाळ. ओम नमः शिवाय सुलभ गोपाळ.
दररोज आम्ही अखंड शिवनाम सप्ताहामध्ये पारायण झाल्याच्या नंतर दोन्हीही मंत्र म्हणतो, पंचाक्षरी मंत्र, षडाक्षरी मंत्र. ओम नमः शिवाय. खरंच या ओम नमः शिवाय या मंत्रामध्ये एवढं समाधान आहे, एवढं सामर्थ्य आहे. सज्जनहो, प्रत्येक जीव सुखासाठी धडपड करत असतो. आम्ही जेही काही करतो ते फक्त सुखाची प्राप्ती करून घेण्यासाठीच करतो, समाधान मिळवण्यासाठीच करतो. दररोज आम्ही उठल्याबरोबर फक्त 1-2 मिनिट डोळे बंद करून, डोकं शांत ठेवून, मन स्थिर ठेवून एकदा त्या भगवंताचं ओम नमः शिवाय एवढंच म्हणा. हे ओम नमः शिवाय मंत्र उच्चारत असताना किती समाधान प्राप्त होतं आणि याचे काय काय फायदे होतात हे नक्की तुम्हाला हे फायदे मिळाल्याशिवाय राहणार नाही. ओम ओम हा एकाक्षरी मंत्र आहे आणि हा मंत्र साक्षात भगवान शंकराच्या मुखातून प्रकट झालेला हा ओमकार. ओम नमः शिवाय हा जो मंत्र आहे, हा मंत्र तुमच्या आमच्या मुखातून नव्हे, एखाद्या साधारण व्यक्तीच्या मुखातून नव्हे, तर साक्षात भगवान शंकराच्या मुखातून उत्पन्न झालेला हा ओम नमः शिवाय मंत्र आहे. या ओम नमः शिवायच्या मंत्राच्या माध्यमातून आम्ही आमच्या जीवनामध्ये जेही काही केलेलं पाप कर्म आहे, जेही काही केलेलं संचित कर्म आहे, हे संचित कर्म या भगवंताच्या नामाच्या माध्यमातून नक्की नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. याच नामाचं महत्व भगवान शंकरजी विष्णूजींना आणि ब्रह्मजींना सांगतात. या नामामध्ये किती सामर्थ्य आहे. शिवनाम अग्नि आपके अरण्ये, शिवनाम अग्नि आपके संतांनी आम्हाला कितीतरी सुंदर असं भगवान शंकराच्या नामचिंतनाचं वर्णन केलेले आहे. प्रत्येक जीवनामध्ये
आम्ही जेही काही केलेलं दुष्कर्म आहे, जेही काही केलेलं पाप कर्म आहे, या पाप कर्माला जाळून टाकण्याची शक्ती जर कशामध्ये असेल तर एकमेव शिवनामामध्ये आहे. हे शिवनाम घेण्यासाठी आम्हाला कुठल्याच प्रकारचा वेळ लागत नाही, काळ लागत नाही, दिवस लागत नाही. आशनी शयनी भोजने गमनी, उठता बसता खाता पिता कोणतंही कार्य करत असताना आम्ही त्या भगवान शंकराचं नामस्मरण करू शकतो. का करू शकतो, का केलं पाहिजे? त्या नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे सज्जन हो. भगवंताच्या नामाचं वर्णन जेवढंही करावं तेवढं कमीच आहे. दुपारीच गाथा भजन होत असताना त्या गात्यामध्ये आजच अभंग आलाय, नामसार नामसार नाम चांग नाम चांग नाम गोड नाम गोड नाम सार नाम सार. नाम कसं आहे? सार आहे, चांग आहे, चांगला आहे, गोड आहे. म्हणून संतांनी तुम्हाला वारंवार सांगितले, मुखी नाम स्मरण ठेवा. मुखामध्ये काय ठेवा? नाम स्मरण ठेवा. सदैव आमच्या मुखामध्ये त्या भगवान शंकराचं नामस्मरण असलं पाहिजे. का असलं पाहिजे? कारण नामस्मरणाच्या माध्यमातून आम्ही या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊ शकतो. आणि या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठीच या शिवकथेमध्ये अनेक प्रकारच्या कथा आलेल्या आहेत. आणि ह्या कथा ऐकल्याच्या नंतर नक्की आमच्या जीवनाचं सार्थक होतं, नक्की आमच्या जीवनाचं कल्याण होतं. एवढं सामर्थ्य या श्री शिव महापुराण कथेमध्ये आहे. आणि अशाच प्रकारे भगवान शंकरजी विष्णूजींना आणि ब्रह्मदेवाला भगवान शंकराच्या नावाचं महत्व सांगतात. त्याच्या पुढे बेलाचंही महत्व सांगतात. पूजा करत असताना आम्ही महादेवाला बेल वाहतो. महादेवाला जर काय आवडत असेल, आवडते बेलाचं पान. पान काय आवडतं? महादेवाला बेलाचं पान आवडतं. बेलाचं वृक्ष, बेलाचं झाड म्हणजे साक्षात भगवान शंकराचा अंश आहे. भगवान शंकराचा अवतार आहे, स्वरूप आहे. बेलाच्या झाडाच्या खाली मुळामध्ये या विश्वामध्ये जेवढीही तीर्थस्नाने आहेत, जेवढी तीर्थस्नान आहेत, त्या सर्वांचा अंश बेलाच्या झाडाच्या मुळाशी आहे. आम्ही जर एक बेलाचं पान महादेवाला अंतःकरणापासून समर्पित केलं, नक्की आमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मी अगोदरही सांगितलं, आम्ही पूजा करत असताना काही लोक 108 बेल वाहतात, काही लोक 1001 बेल वाहतात. असं वाहतात की जसं काय ते बेलाचं झाड आम्हीच निर्माण केलं की काय. कोणी सांगितलं तुम्हाला 108च बेलाचं पान वाहा? कोणी सांगितलं तुम्हाला 1000 बेल वाहा? मायबापांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, एक बेलाचं पान 1000 वेळेस धुवून तेच बेलाचं पान महादेवाला जर वाहिलं, तेवढंच एका बेलाच्या पानामध्ये आम्हाला पुण्य मिळतं. किती पुण्य मिळतं? जेवढे वेळेस आम्ही धुवून त्या महादेवाला अर्पण करतो, तेवढं वेळेस आम्हाला पुण्य प्राप्त होतं. आता आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जातो
आणि मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर ते बेल नेतो. बेल नेल्याच्या नंतर गडबडीमध्ये घाईमध्ये ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणतो. 108 वेळेस होतं की नाही हे आम्हालाही कळत. सज्जन हो, बऱ्याचशा काही गोष्टी आम्हाला माहिती आहे परंतु आम्ही उपयोगात आणत नाही. महादेवाची पूजा करत असताना महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर कुठं बसावं इथं पासून नियम आहे. महादेवाच्या मंदिरामध्ये कुठं बसावं, पूजा करत असताना आम्ही कुठे बसलं पाहिजे. आता पूर्वे दिशेला जर बसलं तर माता पार्वती आहे आणि पश्चिम दिशेला जर बसलं तर नंदी आहे. आता नवरा बायकोच्या आतमध्ये बसलं तर आमची पूजा काय पूर्ण होणार नाही. आणि महादेवाच्या आणि नंदीच्या दोघांच्या मध्ये जर बसलं तर नंदी महाराज आमची पूजा होऊ देणार नाही. आता दक्षिण दिशेला बसावं, कोण आहे, राक्षस. भूते बेताळ नाच हर्ष गरजे उमापती. आमच्या मागे राक्षसच लागतात, आमची पूजाच होऊ देणार नाही. आता उत्तर दिशेला बसावं तर उत्तर दिशेला कोण आहे, गंगा मैया. कोण आहे, गंगामाय आहे. ही गंगाबाई तुमची पूजा कधी होऊ देणार नाही. मग बसावं कुठे, आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर नैऋत्य दिशेला बसावं आणि ईशान्येकडे तोंड करावं. आणि असं बसून जेव्हा आम्ही पूजा करतो नक्की आमची पूजा सफल झाल्याशिवाय राहणार नाही. आता मंदिरामध्ये गेल्यावर महादेवाची ही पूजा करताना सुद्धा काही लोक अशी पूजा करतात, अशी पूजा करतात, घरामध्ये जेवढही हळद आहे, जेवढही कुंकू आहे, सर्व हळद कुंकू नेऊन त्या महादेवाच्या पिंडीला लावतात. महादेवाची पूजा करत असताना महादेवाच्या पूर्ण पिंडीला कधीही कुंकू लावायचं नाही. कारण जो मधला भाग आहे तो भगवान शंकराचा आहे, महादेवाचा आहे, आणि जो खालचा भाग आहे तो पार्वती मातेचा आहे. म्हणून पूजा करत असताना फक्त आम्ही खालच्या भागाला एकाच ठिकाणी हळद कुंकू लावलं पाहिजे, ती आहे पूजा. नाहीतर आम्ही दर्शन सुद्धा असं घेतो, दर्शन झालं बघा. आता महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर पूजा कशी करावी आपल्याला कळाल. आता दर्शन कसं घ्यावं, आम्ही दर्शन कसं घेतो, आम्ही महादेवाची पिंड आहे आणि महादेवाच्या मधला जो भाग आहे, मधली जो पिंड आहे त्या पिंडीला आम्ही डोकं टेकून दर्शन घेतो. तसं दर्शन घ्यायचं नाही. का घ्यायचं नाही, कारण मधल्या भागाला जर आम्ही डोकं टेकून दर्शन घेतलं आमचा घाम लागेल ना त्या महादेवाला, लागेल की नाही. मग दर्शन घेत असताना कसं घ्यावं, एक हात आमच्या हृदयामध्ये ठेवायचं, हृदयावर, आणि एक हात हा महादेवाची पिंड आहे आणि हा मधल्या भागाला आम्हाला हात लावायचं नाही. हा बाहेरचा जो भाग आहे ही पार्वती मातेची जी कठवडी आहे त्या कठवडीला एक हात ठेवून, एक हात आमच्या हृदयावर ठेवून डोकं टेकून आम्ही दर्शन घेतलं पाहिजे. ते झालं महादेवाचं दर्शन. आता दुसरा प्रश्न आहे, गुरुचं दर्शन कसं घ्यावं. आम्ही दर्शन कसं घेतो, जातो, आमचं डोकं थोडं टेकतं तर काही टेकत नाही, असं दर्शन आम्ही घेतो. परंतु शास्त्र सांगतं गुरुचं दर्शन घेत असताना गुरु माऊलीच्या उजव्या पायाचा उजवा अंगठा आमच्या कपाळाला लागला पाहिजे. लक्षात ठेवा बरं का, हे राहतं लक्षात. आता आमच्या महिला मंडळींच्या हे खूप लक्षात राहतं. रात्री ताईंनी शिवकथेमध्ये सांगितले, काय सांगितले, गुरु माऊलींच्या उजव्या पायाचा अंगठा आमच्या कपाळाला लागला पाहिजे. आता उद्या दर्शन घेत असताना
हे पाय धरून ओढतील हा ओढायचे नाहीत बरं का. कारण आम्ही जे सांगतो काही चांगल्या गोष्टी लोकांच्या डोक्यामध्ये बसत नाही, परंतु दुसऱ्या गोष्टी खूप लवकर बसतात बरं का. गुरुमाऊलीचं दर्शन घेत असताना एकोणमेकाच्या अंगावर पडायचं नाही, गर्दी करायची नाही. गर्दी केल्याच्या नंतर गुरुमाऊलीला किती त्रास होतो की नाही. खरंच तुम्ही आम्ही खूप भाग्यवंत आहात, कारण सद्गुरु शिवानंद शिवाचार्य माऊली सारखे गुरु तुम्हाला प्राप्त झाले. माझ्या माऊलीचं काय वर्णन करावं, जेवढं वर्णन करावं तेवढं कमीच आहे. काय माझ्या माऊलींचा त्याग आहे. रात्रंदिवस आम्ही त्यांच्या मागेच असतो. कशासाठी असतो? त्यांना काही विचारण्यासाठी नसतो, आमचं काहीतरी विचारण्यासाठी गुरुमाऊलीच्या सतत आम्ही मागे असतो. आता प्रत्येक जण जात आणि गुरुमाऊलीला म्हणतो, महाराज माझा मुलगा नीट राहत नाही. दुसरा म्हणतो, माझी सून नीट राहत नाही, माझी सासू भांडण करते, माझी सून भांडण करते. काहीतरी विचारण्यासाठीच आम्ही गुरुमाऊलींकडे जातो. पण कधीतरी आम्हीही गुरुमाऊलींना विचारावं, काहीतरी विचारावं. कारण गुरुमाऊली तुमच्या आमच्यासाठी किती त्याग करतात. रात्रंचा दिवस, दिवसाचा रात्र, रात्रंदिवस माऊलींना झोप नसते. रात्री शिवकथेला थोडासा वेळ झालेला होता. आप्पाजी थोडस आराम करत होते आणि आराम करत असतानाच आपली शिवकथा इकडे संपली. आप्पाजी इथं आले, त्यांच्याकडे पाहून मला एवढं वाईट वाटलं. कारण सकाळी 3 वाजता उठतात, 3 वाजल्यापासून संध्याकाळी कधी कधी 1 वाजतं, 1:30 वाजतं, 2 वाजतं. किती त्याग आहे माऊलींचा. आमच्या घरी दरवर्षी आप्पाजी मुक्कामासाठी येतात आणि गेल्या वर्षी आप्पाजी आमच्या घरी आले होते आणि आप्पाजींची पूजा झाली. पूजा झाल्याच्या नंतर आप्पाजींचा प्रसाद झाल्याच्या नंतर आम्हीही प्रसाद घेतलो. प्रसाद घेतल्यावर आमचे वडील, साक्षात आमच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले. कारण जो प्रसाद ग्रहण आम्ही करत होतो त्या प्रसादामध्ये मीठ नव्हतं, मिरची नव्हतं, तेल नव्हतं, काहीच नव्हतं. काय त्याग आहे माझ्या माऊलींचा. हा त्याग फक्त कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी आहे. खरंच संत जन्म घेतात हे कशासाठी? तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी. जगाच्या कल्याण संतांची विभूती, जगाच्या कल्याण संतांची विभूती, जगाच्या कल्याण संतांची विभूती, जगाच्या कल्याण संतांची विभूती, जगाच्या कल्याण संतांची विभूती.
जन्म घेतात, संतांचा जन्म कुणासाठी असतो? सामान्य जीवांचं कल्याण करण्यासाठी असतो. संत आमच्यामध्ये 6 विकार नष्ट करून आम्हाला पवित्र करणारे आमचे संत, आमचे गुरु माऊली. माऊली माऊली गुरुराज माऊली माऊली गुरुराज माऊली माऊली गुरुराज माऊली माऊली गुरुराज सद्गुरु शिवानंद शिवाचार्य माऊली गुरु शिवानंद शिवाचार्य माऊली सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य माऊली गुरु शिवालिंग शिवाचार्य माऊली गुरुराज माऊली गुरुराज माऊली 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 गुरुराज आता आपल्या शिवकथेला सुरुवात झाली बर. आप्पाजींचं आगमन झालेले. खरंच आपण भाग्यवंत आहात. मी रात्रीही सांगितलं, कारण इथे आपल्या दोनही संगम जुळून आलेला आहे. मी रात्री सांगितलं, काही ठिकाणी शिवकथा असते पण गुरुमाऊलीचं सानिध्य मिळत नाही. काही ठिकाणी गुरुमाऊलीचं सानिध्य मिळतं पण शिवकथा राहत नाही. पण इथे मात्र आपण भाग्यवंत आहात. एका बाजूला भगवान शंकराची शिवकथा आणि दुसऱ्या बाजूला आपल्या गुरुमाऊलीचं सानिध्य. भगवान शंकराला ओळखण्याचं सामर्थ्य जर प्राप्त करायचं असेल तर आम्हाला गुरुची सेवा करावी लागेल, गुरुची भक्ती करावी लागेल. जोपर्यंत आम्ही गुरुला ओळखण्याचं सामर्थ्य प्राप्त करणार नाही तोपर्यंत आम्हाला देव दिसणार नाही. भगवंताचे 2 रूप, एक सगुण रूप आणि एक निर्गुण रूप. निर्गुण रूप जर कोणता असेल तर भगवान शंकराचा आहे आणि सगुण रूप जर कोणता असेल तर गुरुचा आहे. म्हणून अशा या सगुण साकार स्वरूपाची सदैव आम्हाला भक्ती करायची आहे. आणि अशा या भक्तीच्या माध्यमातून आम्हाला या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं आहे. आणि मुक्त होण्यासाठीच चालू असलेली ही शिव महापुराण कथा आहे. खरंच मी भाग्यवंत आहे. खरंच मी मला स्वतःला मी धन्यवंत समजते. कारण माझी पहिली शिवकथा आणि गुरु माऊलींच्या समोर मी पहिलं कधीही शिवकथा केली नाही. मी रात्री सांगितलं तुम्हाला, कीर्तन केली. कीर्तनामध्येही 2-3 वर्षाचा गॅप आहे. आणि अचानक शिवकथा तुम्हाला मी सांगू लागले. आणि या शिवकथेच्या माध्यमातून माझ्या गुरु माऊलींनी मला जसे बुद्धी दिले त्या पद्धतीनं मी हे भगवान शंकराची शिवकथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत आहे. म्हणून आजची ही शिवकथा सांगत असताना, बोलत असताना माझ्याकडून जर एखादे चुकीचे शब्द गेले असतील तर त्या माझ्या वाणीचा दोष, म्हणून मला परत द्या. जे शब्द तुम्हाला चांगले वाटले ते ग्रहण करून घ्या. असो
पुन्हा एकदा तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या चरणी नतमस्तक होऊन माझी झालेली सेवा परमपूज्य सद्गुरू शिवानंद शिवाचार्य माऊलींच्या चरणी समर्पित करून आपल्या शिवकथेला इथेच पूर्ण करा। सर्वांनी आता एकदा भजन करायचं आहे। वर हात करून टाळी वाजून मुखाने नामस्मरण करू। शिव माझा माझा